तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाया सुरूच आहेत। राज्यभरात मुंढेंचे कौतुक होत असताना मनोज जरांगेंनी मुंढेंचं कौतुक केलंय। शिवाय बदलीवरून सरकारला इशारा सुद्धा दिलाय। पाहूयात। प्रामाणिक अधिकाऱ्यांना फ्री हँड दिल्यावर कायदा आणि सुव्यवस्था कशी सुतासारखी सरळ होते त्याचं प्रतीक म्हणजे बीडच्या परळीतल्या या पानपट्ट्या। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंचं पथक परळीत येणार अशा फक्त चर्चांनीच गेल्या 2 दिवसांपासून परळीतल्या असंख्य पानपट्ट्या बंद आहेत। एफडीएनं भेसळखोरांसह गुटखा, अपायकारक सुपारी आणि इतर प्रतिबंधित मसाल्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत। त्यामुळे एकीकडे आपल्या हॉटेलात भेसळयुक्त पनीर सापडलं तर कारवाई होईल या भीतीपोटी अनेक हॉटेल चालकांनी मेन्यूतनं पनीरच हटवलंय आणि दुसरीकडे बीडच्या परळीमध्ये कारवाईच्या भीतीनं पानपट्ट्यांना कुलूप लागलंय। जो कोई अवैध धंदा करेल वो 5 टप्पे चालवेल अशा मोकोकांदर कारवाई देखील करण्यात येणार अशी काल त्यांनी आवाहन केलं होतं। त्यानंतर पाहिलं तर आज परळी शहरामध्ये तुकाराम मुंढेंची दहशत दिसून येत आहे आणि कालपासून पाहिलं तर संपूर्ण परळी शहरातील 5 टप्प्या देखील बंद झालेल्या दिसून येत आहे। मागच्या 2च दिवसात एफडीएनं 3,67,00,000 गुटखा जप्त केलाय। या प्रकरणी 17 जणांना अटकही झाली आहे आणि 8 दुकानांना सील ठोकलाय। 3 वाहनं जप्त केली आहेत आणि गेल्या 48 तासात जवळपास 50 धाडी पडल्यात। दूध भेसळखोरांवर मुंढेंचं विशेष लक्ष असल्यामुळे भेसळ थांबल्यास त्याचा फायदा दूध उत्पादकांना होणार आहे। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालतात। सर्व शेतकऱ्याच्या वतीने तुकाराम मुंढे साहेबांचा दुधाबद्दल भेसळ रोखलीच पाहिजे। मुंढेंच्या कारवायांचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्यामुळे जरांगेंनी सुद्धा तोंड भरून त्यांचं कौतुक करत सरकारनं पुन्हा अशा धडाकेबाज अधिकाऱ्यांची बदली करू नये असाही इशारा दिलाय। आणि चांगलं आहे ते या तुकाराम मुंढे साहेबांनी जे धडाकेबाज कारभार सुरू केलाय अरे ते चांगलं आहे ना। शेतकऱ्याच्या दुधाला मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळे, कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे। पण सरकारला एक सांगणं आहे त्यांची बदलीचे लफडे आता जरा बंद करा। तिथं जरा होते जरा त्यांना जर बऱ्याच दिवस राहील ना भेसळ करणारा नीट करतील ते पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका। नाही सरकारच्या मागं लागा बरं का मी तुम्ही जर त्याच्या बदलीच्या भानगडीत पडले। प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची आतापर्यंत 20 वर्ष सर्व्हिस झाली आहे आणि त्या 20 वर्षात तब्बल 24 वेळा मुंढेंच्या बदल्या झाल्यात। संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।